पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा आज रेड अलर्ट हवामान खात्याने जाहीर केला आहे आणि त्याचबरोबर महानगरपालिकेने नागरिकांना तसं आव्हान केलेलं आहे की गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा. सो मीही आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास विनंती करतो की विभागातील नागरिक असतील, शहरातील नागरिक असतील, कामाला येणारे जाणारे सर्व नोकर चाकर असतील, सर्व कामगारांना विनंती आहे, जर शक्य असेल तरच आपण कामाला जाण्यासाठी बाहेर पडावं आणि खरंच तर गरज असेल तरच बाहेर पडावं. परंतु हे सांगत असताना मी आपणास एक माहिती निदर्शनास आणून देऊ इच्छितो की संपूर्ण शहराला वाचवण्याची जबाबदारी आज वसई विरार महानगरपालिकेकडे. जर वसई विरार शहरावर जर एखादी आपत्ती आली तर फंड आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. जे पहिले भ्रष्टाचारी आयुक्त अनिल कुमार पवार यांनी एकही रुपया न ठेवता ज्या महानगरपालिकेच्या FDs होत्या या संपूर्ण तोडल्या, याच्यात भ्रष्टाचार केला. जो माणूस स्वतःला वाचवू शकला नाही तो माणूस महानगरपालिकेला काय वाचू शकणार होता. सो नवीन आलेले आयुक्त श्री मनोज कुमार सुर्वे साहेब यांनी या पदाचा कार्यभार हातात घेतल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत. आपण एक व्हिडिओ पाहिला तर आपल्या लक्षात येईल, वसई विरार महानगरपालिकेचं मुख्यालय जे आहे या मुख्यालय संपूर्ण पाण्याखाली बऱ्यापैकी गेलेलं आहे. जे स्वतःला वाचवू शकले नाहीत हे नागरिकांना काय वाचवणार. त्याच्यामुळे नागरिकांनी आता स्वतः तटस्थ राहिलं पाहिजे की आपली काळजी आपल्यालाच घ्यायची आहे. या निराधार लोकांवर, ज्यांना स्वतःचाच आधार नाही आहे, स्वतः व्यवस्थित उभे राहू शकत नाही आहेत, अशा लोकांवर विश्वास ठेवून आपण जर बाहेर पडलो किंवा बाहेर नाही पडलो तर मला असं वाटतंय की हे संपूर्ण व्यर्थ जाणार आहे. सो हे स्वतःला वाचवू शकले नाही तर दुसऱ्याला काय वाचवणार, हा यातून मोठा संदेश आहे. आणि लोकांनी या पावसामध्ये काळजी घ्यावी की आपण खरंच आपल्याला गरज असेल तरच बाहेर पडावं.